गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता आम्ही रामेश्वरम वरून कोइंबतूरला निघालेलो आहोत. चला दर्शन घ्या, परत कधी येणार. जय देवा परमेश्वरा रामेश्वराय नमः. जय श्रीराम जय श्रीराम जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. लोक किती विचित्र नजरेने बघतात अशी. अरे काय येडे गाडीवर कुठं चालले. स्पीड ब्रेकर पेक्षा हे 100% परवडलं बाबा. ते स्पीड ब्रेकर आता त्याने तो नवीन रस्ता सांगितला आहे कोइंबतूर पासून. तर त्या रस्त्याला म्हणला स्पीड ब्रेकर खूप आहे. आता कसं मला फिक्स आलंय टेन्शन, कारण माझा एक तर प्रॉब्लेम आहे. एकदा गाडी चालवायला लागलो की आम्हाला स्पीड ब्रेकर दिसत नाही, आणि प्रत्येक स्पीड ब्रेकरला मॅडमकडनं चिमटा काढला जातो. तो चिमटा डेंजर असतो. तरी नशिबाने कोड घातलेला असतो बाईकवर असताना, तो चिमटा पोचत नाही, पण तरी त्याची 3 इंच जाणवते. काका फोनवर बोलतात. त्यांनी गाडी बसवलेली आहे पोटावर, त्यामुळे त्यांना काय होणार नाही. आता आपली वाटचाल झाली आहे पनवेल बीच कडे. अरे काकाने फसवलं मला, येतील इकडून. आता या पुढचे सगळे दिवस प्रवासातच येतात. आज आता रात्री फक्त कोइंबतूरला जाणार, विश्रांती घेणार. उद्यापासून दिवसभर गाडी चालवायची, संध्याकाळी झोप काढायची, दिवसभर गाडी चालवायची. दुपारचं येऊन नको वाटतं. 11:30 नंतर तापायला सुरुवात होते खूप. आणि तर हे सगळे आमचे गिअर्स असतात. आता गिअर्स मध्ये मी फक्त जॅकेट घातले आणि बूट घातले ते मोठाड, कारण ग्लोव्ह घातल्यामुळे मला जरा हाताला त्रास होतो, त्यामुळे ग्लोव्ह पण नाही घाला त्याने. ग्लोव्ह नाही. इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की आपली काळजी समोरचा घेईल. त्या श्रद्धेपुढे ते बिंदास असं चालवतात. हा पनवेल बीच. आणि मित्रांनो, खास तुमच्यासाठी सादर करत आहे उभे राहून बाईक चालवायचे प्रकार. का तर तुम्हाला सगळ्यांना हा व्ह्यू छानपणे दिसावा म्हणून मी उभं राहून गाडी चालवतोय. आणि कौतुक नाही त्याच्यात, पण बघा ना हा पनवेल ब्रिज कसला सुंदर. याच्यावर रेल्वे येते आणि तो ब्रिज ओपन होतो, म्हणजे अशी त्याची लेवल अप होते. आणि आपल्या आदरणीय पंतप्रधान श्री मोदी साहेबांनी याचं आत्ताच एप्रिल महिन्यामध्ये उद्घाटन केलं. विचार करतो की गाडी साईडला लावून याचा फोटो काढावा का. इकडे आता फुटपाथला आहे का, कसला सुंदर व्ह्यू दिसतो बघा ना. मोदी सगळं ठेवलेलं आहे तिथे. हा ब्रिज इथला उचलला जातो का इथे, ते बघूया. आणि मॅडमने रिक्वेस्ट केलेली आहे उतरण्यासाठी. मॅडम म्हणते का बघूया या बाजूने उतरायला. बोटी जाण्यासाठी या इथं सोय केलेली आहे. अतिशय सुंदर आणि भारतीय तंत्रज्ञानाची कमाल आहे खरंच. हे नवीन पद्धतीने मानलंय. मी नंतर जुने पण काही फोटो दाखवीन तुम्हाला. ते एक पुस्तक विकत घेतलं होतं आम्ही, त्या पुस्तकामध्ये त्याची सगळी माहिती दिलेली आहे. चला छान. किती वेळ थांबलं तरी काय समाधान होणार नाहीये.
आणि जेवायला थांबलेलं आहे आम्ही. सॉरी जेवायला नाही, हे काय आता करतात सकाळी सकाळी नाश्ता करायला थांबलेलं आहे आम्ही. मॅडमचं इलेक्ट्रोड पावडर घातलेलं पाणी एकदम वेगळी चव लागली. काय एकदम ठीक आहे. मॅडम काय करतात बघा. मॅडम वाट बघतायत परोठाची, परोठा कधी येतोय आणि हे कधी येतंय. आणि तुम्हाला जे हॉटेल दाखवलं त्या हॉटेलमध्ये आज वेगळ्याच प्रकारचा नाश्ता आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. ठेवा हा या इथं व्हॅनिला रोल आहे. त्याच्यानंतर हा या इथे माझा आवडता केक. अरे केक का नाही दिसत आहे. हा या इथे खोबऱ्याचा केक माझा आवडता. आणि डॅन्टन काजूची भजी. आणि याच्यावरच आम्ही मागवलेला आहे कुर्मा आणि परोठा. कुर्मा परोठा आलेला आहे. हा कुर्मा दिलेला आहे आणि हा परोठा आहे. चहाच पिणार आहे ना. खाऊन बघतो. त्याला विचारलं मलबार परोठा आहे का, तर त्याला सांगता नाही आलं, पण त्याने तेच दिले आम्हाला. पाणी बॉटल नॉट नॉर्मल. मस्त बेस्ट आहे. मस्त दाबून खायचं, निघायचं कोणतून. मित्रांनो रोटीन असा नाश्ता झालेला आहे. आणि हे टी स्वीट्स टिफिन आणि व्हील्स अशा ठिकाणी आम्ही इथं आलेलो. नाश्ता चांगला झाला. आलू परोठा खाल्ला. आता फक्त मला चेक करायचं होतं गाडीचा आवाज व्हिडिओ मध्ये आलाय का. जस्ट 1-2 मिनिटं चेक करतो मी, नंतर परत प्रवासाला सुरुवात करू. आपली गाडी रेडी आहे बघा. किती साथ देते, किती शहाणी आहे. नवीन बॅटरी टाकून झालेली आहे. आणि मॅडम रेडी आहेत, वाट बघतात. अरे चल बाबा. चल निघूया. मॅडम लगेच मदतीला येतात. बघा तुम्ही कसं मॅडमनी अगदी म्हणजे मदत केलेली आहे मला. आणि खरंच दरवेळी अशा काही मदत करतात. त्यांचा हात लागला की गाडी हाकी होते हो अगदी. गंमत नाही, खरंच बोलतोय. मॅडम गेल्या पायरी शोधायला आणि आता मॅडम बसणार आहेत. चला मित्रांनो, कोइंबतूरच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू. जय माता दी, जय श्रीराम, बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया, जय महाकाल, ओम बोले, ओम नमः शिवाय. फ्लॅश कसं लावलं तर नाही, पण असं छान दिसतंय. जरा असं पूर्ण क्लिअर लक्ष येतं.
2000 किलोमीटर चालून झाले गाडी आतापर्यंत आणि असे हाल झाले. चेहरा बघा कसा झालाय, गाडीचे हाल बघा कसे झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मॅडमचे हाल बघा कसे झाले. कुठे आहे? बघा पाय पसरून बसतो. अशी परिस्थिती होते बरं का. त्यामुळे खरंच किडे असतील तरच बाईकवर फिरत जा. नाही रे, बाईकवर फिरा, मजा येते रे, मजा येते भावांनो. हिंडायचं मस्तपैकी, काय टेन्शन नाही घ्यायचं. संध्याकाळी रूमवर पोहोचलं की परत दुसऱ्या दिवशी गाडी काढून फ्रेश, एक नंबर घुमते रे नाही का. आणि असं जमल्यावर सगळ्यात गरजेचं असतं ते चहा. दिवसभर रायडिंगमध्ये जमल्यानंतर आम्ही रिक्षाने निघालो ईशा फाउंडेशन. आदिगुरु याला तिथं लाईट शो वगैरे असतो. तर प्रयत्न करतो जेवढं शूटिंग घेता येईल. माहीत नाही तिकडे अलाउड आहे की नाही. आता रिक्षाने निघालो आहे कारण आता एनर्जीच नाही राहिली. जरी 30 किलोमीटरच असलं फक्त तरी रिक्षाने जाऊन बघतो. चला भेटूया. Seven sages, the Saptarishis, took the sacred science of yoga in all its forms to human habitations across the planet, which turned into crucibles of civilization. समोरनं घेता येईल तिकडे गेलो तर. इकडनं जायचंय मागे. This spectacular being is not of the past, but the future of humanity. To move humanity from hallucinations of ups and downs to nameless ecstasies of one's interiority.